मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ह्या गावात आहे आणि पिंपळवंडी गावात असणारं पिंपळेश्वर महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये एक कुंड आहे. या कुंडामध्ये एक गोमुख आहे. माझ्या पाठीमागच्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर हे एक कुंड आहे आणि दगडी बांधकाम आहे पूर्ण. हे जे गोमुख आहे हे आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात देखील या गोमुखातून पाणी चालू आहे. कडक उन्हाळा आहे तरी देखील या गोमुखातून आजही पाणी चालू आहे. अगदी 72चा जो दुष्काळ होता, म्हणजे जाणकार मंडळी सांगतात, काही वयोवृद्ध वयस्कर मंडळी सांगतात की 72च्या दुष्काळात देखील या गोमुखातून पाणी चालू होतं आणि आजही मे महिना आहे आणि या मे महिन्यात देखील या गोमुखातून पाणी चालू आहे. पाण्याचा फ्लो जो आहे हा उन्हाळ्यामध्ये कमी पडतो, परंतु पूर्णपणे बंद पडत नाही असं जाणकार मंडळी सांगतात. आपण या ठिकाणी पाहू शकता हे पाणी आणि पूर्ण हे जे कुंड आहे हे दगडी बांधकामाचं आहे. कुंड भरल्यानंतर या ठिकाणी इथून बाहेर पाणी जाण्यासाठी एक व्यवस्था देखील केलेली आहे. पाणी आता कमी झाले, पण अजूनपर्यंत काय बंद पडलं नाही. धन्यवाद.